अहो बाबा आता मी गेलतो का त्या मित्राची तर मस्तपैकी ऑफिस आहे, ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे त्याचा. तो काय म्हणला मला एक पोरग लागत आहे म्हणला कॉम्प्युटरवरती, इंटरव्यू टिपायला लागत आहे म्हणला, 15-20 हजार रुपये पगार देतो म्हणला. मी म्हणतो नवीन नवीन जाऊ दे 15-20 हजार रुपये पगार, वाढता वाढता वाढन. शिकलेलं पोरग आहे. मग काय करतो त्या मित्राला सांगतो माझा भाऊ बारका लावितो म्हणून. ते आला ना, बरं तुम्ही सांगा जर आज त्याला जास्त कमी काय बोललो, आजकालच्या दुनियेत लगेच पोरग औषध तरी पिन, भीती वाटते कुठेतरी बाहेर तरी निघून जाईल, असल्या गोष्टी होत्यात. हॅलो सच्या, कुठे आहे रे तू? अरे काय देतो देतो म्हणला, काय सकाळची पार दुपार होत आली ना, पर आता आज देतो म्हणला तर पैसे. मला बाकीचं काय सांगू नको, मला जायचंय बाहेर बायकोला घेऊन, मला पैसे दे तेवढं. हा कर काहीतरी. बरं काजल, काजल बोला ना. ये की. काय करत होती? काय नाही, आवरत होते. हे झालं का? हा बरं काय करू आता, हा जाऊ फिरायला मस्त पैकी आज. चालते, जाऊ ना. तुला काय काय घ्यायचं? बरंच काय शॉपिंग करायचंय, तिथे गेल्या बघू मग. मला पण चल म्हणजे वाटतंय बरं का, काय? दोन्ही पॅन्ट घ्यावं, 2 शर्ट घ्यावं. घरात किती कपडे आहेत तुम्हाला? अरे ऑफिसला जावं लागतंय, परत उद्योग असतात मला पाठीमागं. बर चालतंय, घ्या मग. आहे का नाही? तुला 1-2 साड्या घेऊ वापरायला घरात. चालते. पण गाडी कुठे गेली? गाडी भाऊजीने नेली. त्याला तर अक्कलच नाही बाबा, कुठं जायचं आणि हे मुंगसावणी आडवं हाईच कुठं नाही कुठं. जाऊ द्या हो. अरे काय जाऊ द्या, तुझं हे असलं लाड आहे ना, एका दिवशी बघू ना तुला, तुझ्या माहितीसाठी सांगतो. मस्त तुला लय वाटतंय बारकाय मस्त मला कळतंय यार, पण कधी त्याला हवा मारायची अक्कल नाही. गाडी पंक्चर झाली ना, आणून लावणार, पेट्रोल संपलं की गाडी आणून लावितो. एक दिवशी त्या दिवशी त्या पुन्हा बरं त्या जोडीदारावर गेलं, पप्पे बरं पुन्हा बरं तरी, आणि तिकडे ढकलीत होतं रस्त्याने. मला फोन केलाय तेव्हा ती पेट्रोल घेऊन गेलो आणि गाडी चालू करून आलोय. आता भाऊ तुम्ही म्हणा तुम्हालाच फोन करणार ना. अरे पण स्वतःच्या पाया उभं राहावा, कमवायची अक्कल आहे का थोडीफार तरी त्याला? करते ना ते आज ना उद्या. कशाचं आज ना उद्या, सगळं म्हणजे माझ्या जीवा घरदार सगळं माझ्या जीवा चाललं. म्हातारं मरतय राहणार, म्हाताऱ्याने कष्ट करा. मग त्याला एवढं कळत नाही की बाबा आपल्या म्हाताऱ्याचं दुखत आहे, खूपत आहे, भाऊ जातोय कामाला बाहेर, भाऊ जाई घरातलं करते, मग आपल्या म्हाताऱ्याला थोडीफार मदत करा, एवढी अक्कल नाही. सांगते मी त्यांना जायला राहणार. सांगते. तू एक काम कर, बाबा कुठे गेले तर? बाबा आहेत ना. थांब, एक काम कर, बाबा आले तर त्यांना सांगू हं आपल्याला जायचंय. बाबा थांबते नाही तर वाटलंच तर. काय आले बाबा पुन्हा आले. कुठं रानात गेलते होय? रानात गेलतो मी, पण सुनबाई सांगून गेलतो मला डबा आणून दे. नाही, हा डबा नाही दिला होय. किती वाजलेत आता? लक्षातच नाही राहिलं ते. तर डबा झालाय का? हा डबा मगच झालाय. आणि तुमचे काय कुठे जायचंय? ते जरा बाहेर जायचं शॉपिंग करायला. घ्यायच्या दोन्ही वापरायला. मला 2 शर्ट ती घ्यावं म्हणलं, कामावर जायचं म्हणल्यावरती मग असं तरी कुठं जाता. बरं हा चालेल, मी घेतो. हे जेवण केलेलं आहे, तुम्ही हाताने जेवण करता. बारक्याला जरा दापा की जरा तुम्ही. काय झालं? काय झालं म्हणजे गाडी गेलंय माझी घेऊन, आता ते येऊच तर मला ताटकाळावं लागेल. विचारलं नाही ते? कशाचं विचारता येतं काय, कोणती गोष्ट विचारलेली बघितली का? साधारण आता तोंड फुगवलेलं आहेच त्याने. काम धंदा काय करीत नाही? और गाडीचं काम करेना. मी म्हणतो बाबा तुम्ही एकदा तरी सांगा ना त्याला समजून की बाबा तू काम कर, सगळ्या गोष्टी कर. बरं आता उद्याचं लग्नाला पैसे आणायचं म्हणलं, कुठून आणायचं त्याला पैसे? बरोबर, हा? त्याला आल्यावर बघा. मी एकट्याने करायचं, तुम्ही करायचं, काय होणार एवढ्याशा पैसे? मग आता कच जाता तुम्ही? आता येऊच तर मारावं लागेल जग कस तरी. हे काय आलंय ती पण. अरे हा. जा मग गाडी घेऊन, मी बघतो त्याच्याकडे. हिरो. माया कुठे चालता तू? काय ना, गावात गेलो होतो फिरायला. तू अचानक बोंबलात फिरत बस. हा हा फिरत म्हणजे माझे पण काही काम असतात ना. मी काय काम असते तू? करतो काय तू काम? मित्रांसोबत थोडं काम होतं माझं, फिरायला गेलतो. गाडीत पेट्रोल टाकलं का? नाही होतं त्याच्यामध्ये म्हणून नाही टाकलं. अरे मला जायचं असतं कुठतरी बाहेर. हा? जा की, मी कुठं काय म्हणतोय. अरे मग गाडी घेऊन गेला तू म्हणे. चलत जायचं एखाद दिवशी चलत गेलो काय प्रॉब्लेम होणार का तुला? तालुक्याला चलत जायचं का? बस नाही जाय मग. आता एखाद दिवशी अर्जंट काम निघलं. ए, गाडी माझ्या कामावर घेतली, मी हप्ता भरितोय. तू शेंडा हाणायची नाही बाकीचे, ही तर घरातली रानातली कामं करायची. पाहिलं का दादा? पाहिलं का काय? तू काय करतो काय? काम असते मित्रासंग फिरायचे काम आहेत का तो? हा त्याने त्याच्या भाऊजी कष्टाने गाडी थोडंफार घेतली. काम करत जा. वय लागन ना कामाला, अजून वय आहे का कामाचं? वय मग अरे लग्न केलं तर आता तुला 2-4 पोरं होत्या. मग द्या ना करून. अजून काऊन नाही करून दिलं? एवढं तर समजतं ना कुणाला? तुम्हाला. अरे काहीतरी काम कर की, 4 पैसे कमवायची अक्कल ठेव की जरा तुला. कमवून मी लग्न करून द्या पहिले, मग कमवून कुणाचं? माझं आलं. ए बाबा माझ्याकडे काय रुपया नाही राहिला, माझं झालंय कर्ज, मला तीच मिटवावं लागेल आता. तू लागला सांगा आणि इकडे चावी ती.
पाहिलं का कशी चावी हा, उचकून तसंच घेतली पाहिजे माझ्याकडून. तुला लग्न केल्यावर कमीन आधीच कमायचं शी. आधी कमवायचं मग लग्न करून द्या ना ए तुमचं. तू चल त्याच्यावर नको हुजत घालीत बसू चल बाबा चाललो मी. हा जा तुम्ही या बस खाली बस जरा. हा ते बोलते त्याचा राग येतो. माय हातातून कशी चावी वसकवली पाहिजे ना तुम्ही. मग तिने घेतली कष्टाने तू घे ना. हा इकडे वावरात कामाली म्हणतो येतो का? हा दारे धरायला नाही येत काय येत नाही मला नाही जमत त्यात काय. तुला नाही कस काय नाही जमत तुला? मला कुठे लहानपणापासून मी काय काम केलेत का ते. आणि मग तिने केलेत का लहानपणापासून? मोठं झाल्यावरच काम करतेत. मला काम नाही ते वावरातलं. तुला काम नाही येत? नाही अरे लोकांचे एवढाले पोरं बघतोय मी. दिवस उगला ना रानात जातात संध्याकाळी घरी येतात. लोकांच्या पोरांचं गुणगान नका सांगू मला. लोकांच्या पोराचं गुणगान घास कापितेत वैरण आणतेत चारा आणतेत सारं ठेपितेत. तू हिंडतो बॉम्बला एवढा मोठा टोनगा झाला आणि लग्न करा. लग्नाला आला तरी काम करतो का? मला लग्न लावून द्या मग मी करा काम चांगलं. तुला काय सांगितलंय? काय सांगितलंय तो मोठ्या भावाने दादानी काय केलंय? त्याचं तर मला सांगूच नका. ते त्याने चापलं. स्वतः पटवली पोरगी आणि मग माझ्याकडे आला तेव्हा मग दिला त्याचं मी लग्न लावून. तसं तू पटव ना एखादी पटव. नाही पटत त्याच्यात मी काय करणार आहे. आता तू असा टुकारवानी हिंडतोय मी मग बघतोय पोरी पण कोणी नाही तुला देतच नाही म्हणते डायरेक्ट. विचारलंच नाही ना. मेन मुद्दा सांगा ना. विचारलं का माझ्या लग्नाचा? काय तुला सांगून विचारू का? काय पाहुण्यांना विचारलं का? पाहुण्या रावळ्यांमध्ये घेतला का विषय कधी माझा कधी विषयच निघत नाही. तुम्ही आणि तो भाऊ दोघच जण नाही का जातात. अरे कुठं गेलो तर माझ्या डोक्यात तोयाच लग्नाचा विषय आहे. कोणला काढितो मी मस्त विषय. पण ते आधी पहिलं म्हणतात मला तुमचं पोरग काहीच काम करीत नाही. लहान लेकरावानी फिरत आहे नुसतं टोकारवानी गावात. हा म्हणजे नाही करून द्या ना का आता लग्न? तुला मी सांगितलंय ना. मला एकच सांगा लग्न माझं लावून नाही देणार का तुम्ही? जशी दादानी पोरगी पटवली तशी पटवून तू बी. तू ही कळण ना मला डेअरिंग थोडीफार काय काही चालत आमच्या जवळ. हटकून असं बोलतायत ना. हटकून काय याच्यात? मला काम नाही लागलेलं मग हटकून मग लग्नाचा विषय काढत आहेत. मग लग काम करायला लग नोकरीला. हा. काय पोरगी लागन नका सांगू मला. लग मग. तुम्ही पण त्या दादावानीचे दादा मायाची मायावानीच नाही मग कोणावानी होईन तो? बोल ना तुमचं आलं. मग ते करतोय तसं काम धंदा करतोय. हा काय काम धंदा करताय मस्त. तो फिरायला जात नाही का बायकोला घेऊन? घर कोण चालित आहे? पैसा पाणी कोण देत आहे घरात? गाडी घेतली तिने. हा नोकरी करतोय. लग्नाचा खर्च सारा तिने केलाय. पैसे सारे तिने कमवून आणून दिले तेव्हा मी खर्च केलाय. शेतीत पिकत आहे का काही? शेतीतलं शेतीतच चाललंय. बस बस झालं मग आता लय वर गुणगान मला झाले. द्या फिरायला पैसे द्या कॉलेजला पैसे. काय केलंय कॉलेज करून? काय चालू होईल ना. जाऊन तर द्या मला कॉलेज पूर्ण. हा मग झालंय ना काय दिवा लावलाय? हा मला अजून पुढे ऍडमिशन घ्यायचे तर MA ला. बस म्हातारपणापर्यंत ऍडमिशनच घेत. अरे तुझ्या किरकिरीमुळे माझ्या जेवायचं सुद्धा ध्यानात नाही राहिलं. मी जेवायसाठी आलतो तिच्या लक्षात नाही राहिलं. तिने डबा नाही आणून दिला सुनबाईने तिकडं. हा तू हे अशी आल्या आल्या किरकिरी चालू झाली. घे तू गिळून. मला नाही जेवायचं माही भुक गेली तो किरकिरीनी. ते पाणी तिथं 12 दिलं होतं मी ते फुटून गेलं असं दुसऱ्याच्या वावरात. हा घेतो जेवण करून मी. हा, घे करून जा. दस बस किस कुठे गेलाय काय नाही हो. मला लोकेशन टाकू राहिला फिरायला गेलो फोटो काय टाकले बाबा. बरं मजा करू राहिले हो. मी कधी जाणार फिरायला काय नाही. काय मोबाईल बघताय तुम्ही सारखं? पाहतोय मी माझा मोबाईल. काय बघताय बघू? काय आला? काय आलं माझी? का बरं काय आलं? नाही काय बघताय मोबाईल मध्ये ते बघ. मित्रांसोबत बोलत होतो. हो का? हा भावड्या नाही आला का? नाही अजून नाही आले ते जरा बाहेर गेलेले तर. हा फिरत असणार इकडं तिकडं. काय काय नाही. काय ते भाजी बनवली होती तुम्ही? काय झालं? गुतली काय नरड्यात? गुतली काय म्हणजे? ते कारल्याची भाजी तुम्हाला माहिती मला कारलं आवडत नाही तरी पण तो नाही का बनवलं ना तुम्ही कारला? हो का? इथून मागे खाल्लीच नाही का तुम्ही? ह्यावेळेस चांगली नव्हती ना. हो काय का? मीठ नाही त्याला ना मसाला व्यवस्थित टाकला त्याच्यामध्ये ते नाही का काय शेंगदाणे व्यवस्थित टाकले नाही. काय खरंय तुमचं आलं हे? बरं नव्हती आवडत तर काहीतरी करायचं मग तुम्ही. काय काम तर करत नाही तुम्ही. मग तेवढं केल्याने काय बिघडणार आहे? मी बनवणार. हा मग कोण बनवणार आहे? मग तुम्ही काय कामाचे आहेत इथं? मी गेलते ना बाहेर. तुम्हाला भूक लागली तुम्ही तुमचं बनवून खायचं ना. म्हणजे भावाने लग्न केलं काय फायदाच नाही झाला याचा? फायदा म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? अहो फायदा म्हणजे मला एक सांगा तुम्ही माझ्यासाठी मुलगी बघितली कधी लग्नाला? मस्त बघितली पण आधी विचारते मुलगा काय करतो काय नाही करत. त्यासाठी तुम्हाला सांगितलं मी मागच कामधंदा करा काहीतरी. करतो म्हणले का नाही म्हणायचं. मी तुम्हाला? सध्या म्हणायचं ना करतोय बा. काय ते नाही सांगू करतोय? शकत.
काय करतोय काय सांगायचं आम्ही? म्हणता येतं ना की हा भाऊ करतोय काम, नंतरच्या नंतर बघता येतं लग्न झालं. काय भाऊजी तुमचं आहे नंतरची नंतर? आता कामाला लागा तुम्ही, तुम्हाला मुलगी बघेन मग. काय कामाला लागा म्हणता? अहो तुम्हाला मला सगळं समजतं तुमचं. तुम्हाला पण नाही का वाटत नाही माझं लग्न व्हावं म्हणून? तुम्हाला नाही वाटत, त्या भावड्याला नाही वाटत, दादाला पण नाही वाटत. मला उलट सगळे- वाटतं तुमचं लग्न व्हावं म्हणून. उलट मी वाटतं. कवर एकटी घरात मरू. म्हणजे काय कामवाली आणायची का घरात? मग मला आणली काय तुम्ही कामोली बनून? तसं मी म्हणलं का तुम्हाला? मग मी तुम्हाला तसं म्हणलं काय? उगा तुम्ही विषय नका फिरू. माझ्या लग्नाचं सांगा, पोरगी कधी बघता? बघन आधी काम धंदा करा काहीतरी. हा एक नुसतं रिकाम टेकडे मोबाईल बघायचा. हो काय हो? रिकाम कोणा म्हणले तुम्ही? तुम्हालाच म्हणले मी, कळलं तुम्ही का? जरा व्यवस्थित बोला बरं का मला. व्यवस्थितच बोलते मी. रिकाम त्याकडे नाही मी, मला पण काम धंदे येतं. मी काय मोकळा बसत नाही इथं. चॅटिंग करायची तेवढंच काम आहे. तुम्हाला दुसरं काय काम आहे? शिकू नका मला ते. तुम्ही ना हे सगळे शब्द आहेत बरं, ना, मला तुमच्या नाही नवऱ्याला किरकिर बोला. घालायची. मला हा, पण मी किरकिर माझ्या नाही. नवऱ्याला सांगते आल्यावर तुम्ही करा हा. चॅटिंग करा. मला शिकू राहिले काय समजत नाही. काय काय लहान राहिलो काय मी? एवढं ताईट बोलू राहिले माझ्यावर. काय बाळा, काय झालं? बाबा हा? तुम्ही कधी आले? अगं आली तुझी आठवण, म्हटलं चला भेटून यावं. तू एवढी अशी उदास का बसलीस? काय नाही बाबा. पाहुण्याबरोबर काय भांडणं झाले का? नाही हो बाबा, खरं सांगू का तुम्हाला, तो माझा बारका दीर नाही का, हा हा. नवरा काय म्हणत नाही, सासरा काय म्हणत नाही, पण त्याची सारखी कटकट असते माझ्या माग. अगं लहान आहे. वहिनी भाजी हेच का नाही केली, अशीच का केली, त्या शेंगदाण्याचं कुठंच नाही टाकला, असं सारखं त्याचं चालू असतं. आणि काम धंदा तर काही करत नाही. मला म्हणतोय मुलगी बघ मुलगी बघ. आणि कुठून यायला मुलगी बघावं बरं? तू पाहुण्याला एक गोष्ट सांगितली का? नाही सांगितलं तर आल्यावर सांगते, बाहेर गेली ती. लहान आहे लहान आहे म्हणतो. लहान आहे लहान आहे म्हणून सगळ्यांनी डोक्यावर बसवलंय त्याला, बाकी काही नाही बघा. तू पण थोडस दुर्लक्ष करायचं ना कधी तो कधी. लक्ष कव्हर करणार आहे. हं? तसं नसतं ग. त्यांचं पण वय होत चाललंय, त्यांनी पण कामधंदा केला पाहिजे ना. हा ते तर आहेच, करायलाच मग लवकर पाहिजे. लग्न होईल ना. त्याशिवाय कोण पोरगी द्यायला लागले? कोण पोरगी देणार नाही तसं? म्हणे पोरगी काहीतरी काम करतोय असं सांगा, असं म्हणते ते. लोक काय येडीत का? त्यांना कळत नाही का मग? कामधंदा करतो का नाही ते? कळलं पाहिजे ना त्यांना. तू मला तर लय पाहुण्याला- वैताग आलाय, मला नवरा आलाय ना त्यांना सांगतेच जरा. सासरे काय बोलत नाहीत का? नाही अहो, तुम्ही कधी आले? अरे या पाहुणे. या ना बसा ना. आता बाबा इकडे सारखं बसू दे त्यांना. बस. दिलं का रे? अरे अहो बसा हो, पाहुणे, दे. बसा. दिल बसा. काय म्हणता, काय चाललंय? काय नाही, बरं चाललंय. कसं आहे जॉब आता? बरं चाललंय. बरं चाललंय. हा, तुमचं बरं चाललंय ना? हा एकदम मस्त. काय झालं, हिला सोडलं मी अगोदर, गेलतो जरा थोडं, म्हणलं कपडे बिपडे आणावं तिला. तिला नव्हते वापरायला साड्या. हा आणि मग मला म्हणलं 2 ड्रेस आणावं आणि तिला थोडी कपडे आणावं. अच्छा. मग म्हणलं चालतंय म्हणलं. मग गेलो आणि तिला म्हणलं पुढे जातो म्हणलं, मी येतो मित्रापाशी थोडं काम होतं त्याच्यामुळे थांबलो होतो. अरे काकू चांबले बसली, मामा आल्यात, मी पाणी बिनी द्यावं मामाला. हा देते की, आता घरातच जायचं की आपण. काय झालंय काय मला सांग की. कुठं काय झालंय तवा? मग काय झालंय? कुठं काय? मग मामाला काय ना अशी नाही काय करतीस? काय नाही अहो, असंच जरा थोडी किरकिर काय झाली झालंय घरामध्ये पाहुणे? आपल्या. काय झालं? काय नाही, दिरासोबत काय बसाव तुला खाली. काय, थांब तुला काय बोलला का त्यो? नाही तुम्ही बसा, तुम्ही भांडण. नाही मला सांग मामा, 2च मिनिटं. आता मला ना त्याचं लय झालं. एक तुम्हाला सांग का, मी काय केलंय, लहान म्हणून त्याला डोक्यावर घेतलेला आहे. हा, तुला काय बोलला का त्यो? आधीच डोक्यावर घ्यायचं नव्हतं त्यासाठी, माहिती का काय तुम्हाला? म्हणला तुला, मला ती सांग. बाकीचं जाऊन जळून दे. काय म्हणला तुला? जेवण बिवण सगळं केलं त्यांनी, बसले गेम चॅटिंग करत, गेम खेळत. तर त्यांनी काय केलं, तर मला म्हणले भाजीत कुठंच नव्हता, अशीच भाजी का बनवली? मी म्हणले इथून मागं खात होते ना तुम्ही. अरे खाईल नाही तर राहील तसाच त्यो. हा बघा, हे बघा. काय हो तसं राहून द्यायचं नको जमतं त्याला. का? ऐका. खाऊन पिऊन असं करीत ते. तू पण थांब जरा. ती पण थोडस वय लहान आहे, जरा होडबुद्धी असती, सवरून घ्यायचं. सगळ्या गोष्टी समजून घेतोय. त्याला लागणारा कपडा आता कोण देतोय बरं मामा, तुम्ही सांगा बरं. तुम्ही करता, मला माहिती आहे गोष्टी सगळ्या. चालायचं थोडं. पण त्यांचं लग्नाचं चाललं होतं, मला म्हणत होते मुलगी बघ म्हणून. अरे सगळी गोष्ट करणार आहेत आपण, पोरगी बघणार आहेत, पण ह्याला थोडी सुद्धा अक्कल येणार नाही म्हणल्यावरती काय करायचं सांग बरं. त्यांचं तर कळत नाही. त्यांचं कसं आहे माहिती का, ते लग्न व्हायना आणि त्यांचं बाबा होतं का त्यावेळेस? बाबा नव्हते, मेन तेच होते फक्त. तो बाबा पण आले, येऊ दे बाबांना. नमस्कार. नमस्कार या नमस्कार. या कवा शिकाले? आता चालेत बाबा. जरा बाबा घरात पण लक्ष देत जा की. ते काय कामाला झालं? गेलते. अरे मी रानात गेलतो. अहो, पण बाबा तुम्हाला माहितीये ना, मला कामामुळे नाही लक्ष देता येत. ती बारक नको ती बोलून गेले तिला. होय सोनबाई तुला बोलला तो? बोललेत ते, पण कशाला तुम्ही काय म्हणताय? मी हेच म्हणते, कारण घरात किरकिरच कशाला पाहिजे. अगं काजल,
पण एक सांगा, पहिल्यापासून ओळखतो ते तसं नव्हतं, आता का असं करायला लागलाय? अहो काय नाही, त्याच्या डोक्यात कुणतरी खूळ टाकलंय, काय? तुझ्या भावाचं मोठं लग्न झालंय, मग तू पण लग्न कर, असं कुणतरी त्याच्याहून डोक्यात चाललंय घातलंय त्याने. सगळं. ही काय विषय आणि तो झाला असं पण म्हणला तुमचं लग्न करून फायदा काय? अरे मी काय म्हणतो, काही असू दे तिकडे, पण आता कुणी आता बाबा मी तुझं किती बाबा किती पुरी बघायला गेलो आपण, मी म्हणतो बक्कळ पुरी बघायला गेलो आम्ही, तिकडे नाही तिकडे हिंडलोत. पण डायरेक्ट पाहुणं काय म्हणतात, पोरग काय करतात, आता काय सांगायचं, पोरगं बरोबर काय आहे. करतं? पोरीचा बाप हा विचार करलच ना, पोरग काय करतो ते ते हिंडत मग नाही काय? गावात. प्रश्नच नाही. येऊ दे त्याला आल्यावर बघू, चला मामाला पाणी बिन देऊ, चला चला बाबा चला बघू तो आल्या मी त्या एक तर तो तर राहीन घरात, नाही तर आम्ही तरी राहतो. जाऊ द्या हो, चला. चांदी बाबा बसा. कसं आहे माहिती का, कुठलाही बाप पहिलं ही विचार करते की पोरग काय करतोय, बरोबर त्याची आहे. प्रॉपर्टी किती, जर ते काय कमवत नसेल दमवत नसेल तर कोण द्यायला लागलं? नाही प्रॉपर्टीचा नाही विषय, प्रॉपर्टी मशी आपल्याकडं, पण ती हिंडत आहे गावात हिंडत- बोंबलत. हा ना, मग तीच ना, आणि ती चर्चा होतीच गावात. हा. गावात चर्चा व्हायला वेळ लागत नाही पोरग हिंडत असते बिनकामाचं, लक्ष देतं त्याचं लोकांचं. काय आहे? तुमची मुलगी हा. हा, माझा मुलगा यांचं होतं प्रेम. होतं, हा म्हणून आपण झालं, एक आपलंही ठिकाणी समजून दिलं दिलं, लग्न नाही लावून. झालं म्हणून करून घेतलं हा, आपण. तो म्हणतो नाही तुम्हीच करून दिलंय, मग त्याचं केलं माझं कमून नाही. आता ते काय हातचं आहे का? नाही नाही, ते हातचं नाही. का बाजारचा धरा भाजीपाला बाबा. गेले ना आले घेऊन घ्या पाणी. तुम्ही घ्या. नाही मी घेतलं. तुम्हाला घ्यायचं बाबा एखादा गोट? त्याला एखादा जॉब बी बघा कुठेतरी, तेच चाललंय ना, ते तरी- पण तेच म्हणते म्हणजे त्याला जॉब काम धंदा लागला बघायचा ना की ऑटोमॅटिक मग ते सगळ्या गोष्टी मग लाईनी लागायला, लग्न हा. होऊन सगळं होऊन जाईल मग. हा. हा? किंवा शेतीत इंटरेस्ट असेल तर शेती करू द्या की त्याला, हाय ना तुम्ही. पाऊस सुद्धा ठेवत नाही बाबा ते. नाही काहीच नाही, मग अवघड आहे. लाडण झालं येड ते. सुनबाई चहा आठवय तू. बरं चालते, मी चहा करते, तुम्ही बोलत बसा मग. ते कसं झालं, लाडानी झाला येडा. हा? लहानपणी त्याची आई गेली, त्याची जादा लाड करण्यात आली, तसं मोठाच होता जरा जावई तुमची, हा. ती वळणाला लागले तो- कामा धंद्याला. अरे जाऊ द्या मामा, त्याचं काय पुराण रोजच आहे, घरी आता लहान आहे वाटतं, नको आता असं आजकाल तुम्हाला सांगतो, पोरं बहिकली म्हणजे तशीच बहिकत आहेत. जर त्याला काही जास्त काही बोललं, काय म्हणतो बघा, ऐक, खरं तर मी आलोय ना मुलीला भेटायला एक बहाणा, तो हा, हा. याच विषयासाठी आलो. एक मुलगी माझ्या बघण्यात आहे. भारी काम झालं. तर ऐका, हा. मुलीच्या बापाची परिस्थिती साधारण आहे, अगदी साधारण, म्हणजे ते फार देणं पाणी करणार नाही, पण पोरगी अतिशय गुणी, असू द्या ना खूप भाऊ. हुशार आहे पोरगी. आपण सारं करून आणू. माझ्या डोक्यात. फक्त एक गोष्ट माझी ऐकायची, पहिल्यांदा तुमच्या मुलाला व्यवस्थित कुठेतरी कामाला लावा, नाही शेती तरी सांभाळू द्या, पाहिजे तर त्याला जनावरात इंटरेस्ट असेल तर गाय बी घेऊन द्या, काय करा? 4-5. आता त्याचा आमच्या दोघं विश्वास नाही राहिला, हे तुम्हीच सांगा त्याला. मी पोरगी बघितली म्हणाव, हा. पण तो कामा धंद्याला लाग, मी लग्न लावून देतो. अहो बाबा आता मी गेलतो का हा. त्या मित्राची तर मस्तपैकी ऑफिस आहे, ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे त्याचा. तो काय म्हणला, मला एक पोरग लागत आहे म्हणला कॉम्प्युटरवरती, हा. इंटरव्ह्यू टिपायला लागत आहे म्हणला, 15-20 हजार रुपये पगार देतो म्हणला. मी म्हणतो नवीन जाऊ दे ना, 15-20 हजार रुपये पगार वाढता वाढेल. हुशार बी, शिकलेले आहे. शिकलेला शिक्षण पोरग राहिलंय आहे. त्याचं. मग काय करतो, त्या मित्राला सांगतो माझा भाऊ बारका लावितो हा. म्हणून. ते आला ना, बरं तुम्ही सांगा, जर आज त्याला जास्त कमी काय बोललो, हा, ती बरोबर आहे. लय भीती वाटते. कुठेतरी बाहेर त्या- निघून त्या- जाईल, हा. असल्या गोष्टी होत्यात. बरं त्याला दुखवत हाय ना, आई गेल्यापासून आता बाबांनी जसं आम्हाला सांभाळले तसं आम्हाला माहिती आहे कसं सांभाळले. हाय हुडतोपर्यंत घ्यायचं सांभाळून, आता येईन त्यो, त्याला आल्यावर एक काम करा, आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही सांगितलेला फरक मी पडेल. आमचं काय ऐकायचं नाही, ते सारखं तन असतं. तो आहे ना त्याच्या नोकरीचं बघ. हा येईन तसं पोरगी. हा, हा. पोरगी. तुम्ही जॉबचं हा. बघा, मी पुरीचं बघतो. आणि लग्नाचं मी बघतो त्याच्या मग. आलाय ते. ते बाई, ते आलाय. चल मामा तुम्हीच बोला काय असं. हा. काय तिघो मामा कधी आले? आता चला, काय म्हणतो, काय चाललंय तुझं, एकदम भारी, मजेत चालू आहे. काय करतोय सध्या? सध्या चालू आहे, शिक्षणात चालू आहे. सध्या काय करतोय, फिरतोय गावात. जाऊ देव बाबा. ऐकाय थांबा बाळा, बघ एक गोष्ट सांगतो, हा, मी म्हणजे तुझ्यासाठी खूप चांगली पोरगी बघितली. काय म्हणता? हा, पण ऐक, हा. पूर्ण माझं होऊन हा. दे. माझी एक अट आहे, काय? तू कामाला लागला पाहिजे. पाहुण्याने तुझ्यासाठी एक चांगला जॉब बघितलाय, हा. ट्रान्सपोर्ट मध्ये बसून काम करायचं, कॉम्प्युटरवरती, कुठं वजन उचलायचं नाही की काय नाही. अहो हे खोटाई देत, हे दरवेळेस म्हणता मुलगी बघितली नंतर नाही म्हणतात. ऐक, माझ्यावर विश्वास आहे का नाही, हाय का नाही सांग. नाही म्हण मी निघून जातो. तुला हे शिकवलंय का आम्ही? मोठं माणूस सांगतोय ना, तोय मामा तुला ऐक अरे महेश बर का, तू काय माझा दुश्मन नाही, माझा लहान भाऊ आहे. ज्यावेळेस आई गेली त्यावेळेस लय लहान होतास तू. आपल्या बापाने आपल्याला कसं सांभाळले, आता मला सगळ्या गोष्टी कळतात. हा, आता माझ्या मित्राचं ऑफिस आहे तिथं ट्रान्सपोर्टचं, तिथं मस्तपैकी 15-20 हजार रुपये पगार आहे, वाढता हळूहळू वाढेल.
आणि निवांत तुला खुर्ची बसून काम आहे ना दिवसभर 10 वाजेपर्यंत काम असतं ट्रान्सपोर्टच्या गाड्या गेल्या की दिवसभर मोकळा राहिला तू 7 महिने काम कर, लगेच साखरपुडा. हा का? लगेच दुसऱ्या दिवशी साखरपुडा. अहो, 6 महिने कशाला माम सगळं करून घेतो बाबा तुझ्यासाठी पैसे पण ठेवलेत मी मला कळतंय सगळं अजून काय? पण घरात किरकिर करून होत असतं काय मामा कुठे तसं करून चालेल. चालेल ना, असं असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही. मग उद्यापासून जाणार हा जाईन नक्की? की. हा पाहुणे तुम्ही सांगा तुमच्या मित्राला. मी सांगतो त्याला फोन करून तो काय म्हणला उद्या आला तरी हा, चालतंय म्हणलं काय अडचण नाही उद्यापासून उद्यापासून सकाळी उठायचं लवकर माझ्या अगोदर उठायचं डबा घ्यायचा वहिनीला म्हणायचं तुला जी आवडन ती हा. सांगायचं मला ह्यो डब्याला पाहिजे ती डब्याला पाहिजे वहिनीला सांगायचं वहिनी दिन बनवून मी सांगतो, तुम्ही पण सांगा पाहुणे तिला. तिला सांगत होत. अहो त्या जे आवड- दोघांचा लय जीव आहे एकमेकावर मग पण आता ह्या काय चालेल. दिरा भाऊ जायचं कुठं पण चालूच असते चालूच असतं थोडं रेडत कडं असं चालतं. आता ते आमचे बाबा आम्हाला संभळीत तळ हातातल्या फडावणी म्हणून आम्ही चला हे पण खूप चांगलं आहे. आता थोडस होतंय. हा चला आता कळलं ना? मामा आले काय नियोजन करतोय काय आणतोय का भाजी बिजी बाहेरून चांगली मटण खाणार का? अरे श्रावण लागला दादा लागलाय आता जा आपल्या मळ्यात ती भाजी घेऊन ये. बर ठीक आहे चालेल. हा. शेपूची भाजी आणतो. हा ये घेऊन शेपॉन जा आणि मस्त त्या कडाला आहे ना मिरच्या झाड आहे, एक त्याला लय मिरच्या हा. आहेत हिरे मिरच्या जरा चांगली होईल जा पटकन. ठीक आहे चालेल. जा घेऊन ये लगेच जातो. हा जा हा. आणि लक्षात राहील ना, आता कसं कुलाला हम्म. ते म्हणतात ना सोनारानेच कान टोचावे, सोनार. दुसऱ्याचं काम नाही. अहो, आणि त्याच्या- तुम्ही पाहुणे थोडं लक्ष ठेवा. बारका भाऊ आहे, बोलायचं अहो, ते मी limit मध्ये. आता तुम्हाला सांगतो आम्ही शब्दाने त्याला दुखवीत नाहीत आता एवढं बोलल्यावर एखाद्याने फडाफडा हाणला असता बारका भाऊ हा, ते तर हा? आहे. बायकोनी जास्त कमी कमी कान भरला असतं तर मग हा, बरं ती त्याची बाजू घेते ती काय म्हणती पोरगी बघून नाही, नाही. पाहुणा आल्यामुळं बरं झालं बरं झालं. तुमच्यामुळे चांगलं झालं बाबा तुमचं लय अहो, उपकार झाला माफ आमच्यावर. करतोय राव, या घराशी आता माझं नातं आहे, असं हाय काय की, हाय करत- की. बरं चला आता काय करू हातपाय बितपाय धुवू जरा नाही, fresh होऊन ऐका बसू. ऐका ऐका. मी आलतो ना या विषयासाठी आलतो. नाही नाही आपण- तसं असतं काय तेव्हा तुम्ही पाहुणे ऐका, मी परत जेवायला येतो. मी खरं खास या विषयासाठी आलतो. मी येतो ना उद्या संध्याकाळी जेवायला येतो. हा? बरं चालतंय हा? आता पुरील सांगा चाल मी परत तिचं नाटक चालू होत्या, थांबा बाबा जेवा बिवा. मग परत आवर्जून या सुट्टी काढून हा, नक्की नक्की मी उद्याच हा, चल. येऊ चला येतो. हा? परत चौकशी करून फोन करा. हो हो करतो. बरं झालं एकदाच हा. बाबा ओ बाबा बाबा कुठे गेले? चहा केलाय मी. अरे बाबा गेलं बाबांचं दुसरंच काम होतं का? आपला महेश नाही बाई हा त्याला बाबांनी पोरगी बघितली मामाने. बघितली? हा बरं झालं बाई. चांगली पोरगी आहे म्हणजे गरीबाची आहे. तर बघ ते आला महेश आला. महेश बी आला भाजी घेऊन तो गेलता एवढा तातडीने गेलाय हा. गावाच्या काळी रानात त्यांना माहिती का ही गोष्ट? माहिती हा. तुला सांगतो बारका भाऊ आहे तू व्यवस्थित त्याला जपायचं काय मग मी आणि तू जपते पण ना रे त्यांना. तिला माघारी हुंडरायचं बिंडरायचं नाही वहिनी पा शेपू आणली. हा, बरं, चांगली चालतंय, fresh मी मध्ये मस्तपैकी. करते. आता चिपूची भाजी करा हा. मग तुझा पण लवकर उरकून टाक उद्याच्याला उरकायचं वहिनी सॉरी बर का. नाही असू द्या राहू द्या. मी एवढं नव्हतं बोलायला पाहिजे पण थोडे डोक्यात नाही का गणगण होती ते त्याच्यामुळे- समजत होतं मी त्यामुळे तुम्हाला जास्त काय बोलले का? हा सॉरी दादा तुला पण. जाऊ दे लहान भाऊ आहेस का माझा तुला आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी तळ हातातल्या फोडावून जपला मग एवढं काय तर हा. लहान भाऊ बरं, एखादं चला मांडी आता. मुतलं म्हणून काय मांडी कापून टाकीतात का हम्म. बरं एखादा आता हा विषय इथंच सोडून द्या. झालं बाबा, चांगलं चला मी ना तुम्हाला मदत करू लागतो. चालतंय चला. चला चला बाबा